आता श्री साई सच्चरित अध्याय 21 ओवी 63. करणी पडता पडता खुनेची अक्षरे अंतरंग अधिक अधिकची गहिवरे पूर्वील सत्पुरुष पुरुष वचन खरे प्रत्यंतरे ठरले 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 की मग जोडून या उभय हस्ता साईपदी ठेविला ठेविला माता मनती कृपा करा करा साईनाथा मज अनाथा अनाथा पदरी घ्या आपणची माझे महापुरुष निश्चळ दास ग्रंथोपदेश आज मज कळला कळला अशेष विशेष विशेष सुख बोध कुठे वडगाव कुठे शिरडी कायही सत्पुरुष महापुरुष जोडी ती स्वल्पाक्षर स्वल्पाक्षर भाषा उघडी उपदेश निर्वडी निर्वडी कैसी हे एक मनती ग्रंथ ग्रंथ वाचा पुढे संगम महापुरुषाचा मग ते पुढील कर्तव्याचा उपदेश साचा साचा करतील दैवयोगे तेही भेटले तेही खुनानी पटविले परी ते एकाचे वाचिले दुजिया आचरिले पाहिजे तयासी म्हणती साईनाथ अप्पानी सांगितले ते यथार्थ परी जेव्हा ते येईल कृतीत पूर्ण मनोरथ तै होती निश्चल दास विचार सागर वडगावी भक्तार्थ झाला उच्चार काळे ग्रंथ पारायणानंतर शिरडीत आचार कथियेला ग्रंथ करावा आधी श्रवण त्याचेच मग करावे मनन होता पारायणा वर्तन निधी ध्यासन होतसे वाचिले ते नाही संपले पाहिजे ते कृतीत उतरले या उपड्या घड्यावर तोय ओतिले तैसे जाहले ते सकळ व्यर्थ ग्रंथ वाचन हातीन ये जो अनुभव ज्ञान ब्रह्म संपन्न गुरु कृपेविना पुस्तकी ज्ञान निष्फळ अर्थीची अल्पकथा दाविल भक्तीची यथार्थता पुरुषार्थाची अत्यावश्यकता होता श्रोता निस्वार्था परिसिजे एकदा एक पुण्य पट्टन कर नामे अनंतराव पाटन कर साई दर्शनी उपजला आदर आले सत्वर शिर्डीस वेदांत श्रवण जहाला सकळ सटीक उपनिषदे वाचली समोळ
परी तन्मनास अक्षयी चंचळ राहीना तळमळ तळमळ तयांची घेता साई समर्थांचे दर्शन निवाले पाटण करांचे नयन करुणी पायांचे अभिवंदन यथोक्त पूजन संपादिले मग होऊन बद्धांजुळी बैसोनी सन्मुख बाबांचे जवळी अनंतराव प्रेम समेळी करुणा बहाळी पुस्तकी केले विविध ग्रंथावलोकन वेदांग उपनिषद अध्ययन केले सच्छास्त्र पुराण श्रवण परी हे निर्विन्न मन कैसे वाचेले ते व्यर्थ गेले ऐसेच आता वाटू लागले अक्षरहीन भावार्थी भले वाटती चांगले मजहुनी वाया गेले ग्रंथावलोकन वाया शास्त्र परिशीलन व्यर्थ हे सकळ पुस्तकी ज्ञान अस्वस्थ मन हे जोवरी कायती फोल शास्त्र व्युत्पत्ती किमर्थ महावाक्यानुवृत्ती जेने न लाधे चित्तास शांती ब्रह्म संविती काशाचे कर्णोपकरणी परसिली वार्ता साई दर्शने निवारे चिंता विनोद गोष्टी वार्ता करिता सहज पथाला भीती ते म्हणून महाराज तपोराशे पातलो आपुल्या पायापाशी येईल स्थैर्य माझिया मनासी वचनासी द्यायसा तव महाराज झाले कथिते एक विनोद पर आख्यायिके तेने अनंतराव समाधानाते पावले साफल्य ते ज्ञानाच्या ती अल्पाक्षर परमसार कथा कथितो हा श्रवण तत्पर विनोद परितो बोध पर कोण अनादर करील बाबा देत प्रत्युत्तर एकदा एक आला सौदागर तेव्हा एक घोडे समोर गाली लेंडार नवांचे सौदागर निज कार्य तत्पर लेंडिया पडिता पसरीला पदर बांधून घेता घट्ट त्या समग्र चित्त एकाग्र लाधला हे काय वदले साई समर्थ काय असावा की मतिथार्थ लेंडिया संग्रही सौदागर किमर्थ काहीही अर्थ कळेना ऐसा विचार करीत अनंतराव माघारा येत कथिले संभाषण इतम भूत
केळकरा प्रत्ययाने म्हणती सौदागर. सौदागर तो कोण, लेंडियांचे काय प्रयोजन, नवाचेच काय कारण सांगा उलगडून ते हे मजला. दादा हे काय आहे कोडे, मी अल्पबुद्धी मज ते नुलगडे, होईल बाबांचे हृदय उघडे, ऐसे रोकडे मज कथा. दादा वदती मजही न कळे, ऐसे बाबांचे भाषण सगळे, परीत यांच्याच स्फूर्तीच्या बळे, कती तो आकळे जे मज कृपा ईश्वरी ते हे घोडे, हे तो नवविधा भक्तीचे कोडे, विना भक्तीन परमेश्वर जोडे. ज्ञानान आतुडे ऐकल्या श्रवण कीर्तन, विष्णू स्मरण चरण सेवन, अर्चन वंदन, दास्य सख्य आत्मनिवेदन, भक्ती हे जाण नवविधा. पूर्ण भाव ठेवून अंतरी, यातूनही एकही घडली जरी, भावाचा भुकेला श्रीहरी, प्रकटेल घरीच भक्तांच्या. जप तप व्रत योग साधन, वेदोपनिषद परिशीलन, उदंड अध्यात्म निरूपण, भक्ती विहीन ते फोल. नको वेदशास्त्र व्युत्पत्ती, नको ज्ञानी हे दिगंत कीर्ती, नको शुश्रूषक भजन प्रीती. प्रेमळ भक्ती पाहिजे, स्वये आपण सौदागर समजा, सौद्याच्या या भावार्था उमजा, फडकता श्रवणादी भक्तीची ध्वजा. ज्ञान राजा उल्हासे, घोड्याने घातल्या लेंड्यानं सौदागर आतुरते धावला घेऊ, तैसाच नवविधा भक्तिभाऊ, दरिता विसावू मनाते, तेने मनास येईल स्थैर्य, सर्वाठाई सद्भाव गांभीर्य, तयाविन चांचल्य हे अनिर्वाय. कथिती गुरुवर्य सप्रेम, दुसरे दिवशी अनंतराय, वंदू जाता साईंचे पाय, पदरी बांधल्यास लेंड्या काय, पृच्छाही होय तयास. अनंतराव तेव्हा प्रार्थिती, कृपा असावी दीनावरती, सहज मग त्या बांधल्या जाती, काय ती महती तयांची. तव
बाबा आशीर्वाद आशीर्वाद देती, आल्यान होईल होईल आश्वासिती, अनंतराव आनंदले आनंदले चित्ती, सुख संविती संविती लाधले. आता अनिक अल्प कथा श्रोता परिसिजे परिसादर चित्ता, कळेल बाबांची अंतर ज्ञानिता, सन्मार्ग प्रवर्तकता तैसीच. एकदा एक वकील आले, येता क्षणी मस्जिदी गेले, साईनाथांचे दर्शन घेतले, पाय वंदिले तयांचे. सवेच मग देऊनी दक्षिणा, बैसले बाजूस वकील तत्क्षणा, तेथे चालल्या साई संभाषणा, आदर श्रवणा उपजला. बाबा तव तिकडे मुख फिरविती, वकिलास अनुलक्षून वदती, बोलते वर मी जाऊनी खोचती, वकील पावती अनुताप. लोक तरी हो लबाड किती, पाया पडती दक्षिणाही अर्पिती, अनिक आतून शिव्याही देती, काय चमत्कृती सांगावी. ऐकून हे वकील स्वस्थ राहिले, की ते निजांतरी पूर्ण उमजले, उद्गार अनवर्थ हे तया पटले, तात्पर्य ठसले मनासी. पुढे जेव्हा ते वाड्यात गेले, दीक्षिता लागी कथिते झाले, की जे बाबा लावूनी बोलले, सार्थची वहिले ते सर्व. येताच मजवर झाडीला ताशेरा, तो मज केवळ दिधला इशारा, कुणाची थट्टा निंदादी प्रकारा, देईन थारा अंतरी. शरीर प्रकृती होऊनी अस्वस्थ, मुनसप आमुचे जाहाले त्रस्त, राहिले रजेवर येथे स्वस्थ, आपुली प्रकृती सुधरावया. वकिलांच्या खोलीत असता मुनसफा संबंधे निघाल्या वार्ता, अर्थी संबंध नसता, उहा पोहता चालली. औषधाविनया या शरीरापदा, टळतील का लागता साईंच्या नादा, पावले जय मुन्सफीचे पदा, तया हा धंदा साजे का. ऐसीत यांची निंदा चालली साईंची उपहासता, मीही त्यातची होतो अंशता, तिची अनुचितता दर्शविली. ताशेरे नवे हा अनुग्रह, व्यर्थ कुणाचा उहापोह, उपहास निंदादी कुत्सित संग्रह, असत परिग्रह वर्जावा. अनेक एक हे प्रत्यंतर, असता 100 कोसांचे अंतर,
साई जाणे सर्वाभ्यंतर खरे अंतर अंतर ज्ञानी ते अनेक एक झाला निवाड असोत मध्य पर्वत पहाड काही न साईंच्या दृष्टी आड गुप्त ही उघड उघड त्या सर्व असो पुढे तेव्हापासून केला निश्चय वकिलानी अतः पर निंदा दुरुक्ती वचनी खडा कानी लाविला आपण काहीही कुठेही करिता येईन साईंची दृष्टी चुकविता ए विषयी झाली निश्चितता असत्य कार्यार्थकता विराली उदेली सत्कार्य जागरूकता मागे पुढे साई सन्निधता समर्थ कोणतया वंचिता निर्धार चित्ता हा ठसला पाहू जाताया कथेसी संबंध जरी त्या वकिलासी तरी ती सर्वार्थी आणि सर्वाशी बोधक सर्वांशी सारखी वकील वक्ते श्रोते समग्र अनेक साईंचे भक्त इतर तयांचाही ऐसाच निर्धार व्हावा मी साचार प्रार्थितो साई कृपा मेघ वर्षता होईल आपणा सर्वांची तृप्तता ए अर्थी काही नाही नवलता सकळा तृषार्था निविल अगाध साईनाथांचा महिमा अगाध तयांच्या कथा परमा अगाध साई चरित्राची सीमा मूर्त ब्रह्मावतार आता पुढील अध्यायी कथा परिसावी सादर श्रद्धाळू श्रोता पूर्वील तुमच्या मनोरथा देईल चित्ता स्थैर्यता भक्तांची भावी संकटावस्था ठाऊक आधीच साई समर्था थट्टा मस्करी विनोद वार्ता हसता खेळता टाळीती भक्त हे माड साईस शरण जाहाले हे कथानक संपूर्ण पुढील कथेचे अनुसंधान संकट निवारण भक्तांचे कैसे साई कृपा सागर भक्तांची भावी संकटे दुर्धर आधी जाणूनी करीती परिहार इशारा वेळेवर देऊनी स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते अनुग्रह कर नाम एकविंशो अध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.